एक महत्त्वाची बातमी, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्यात। यंदा चांगला पाऊस पडू दे, विठ्ठलाकडे तसंच साकडं घालणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। पुढच्या वारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार सुप्रियाताई सुळे सुद्धा सहभागी झालेले आहेत। ताई, तुम्ही पंढरीच्या वाटेवरती चालताय, कसा मनामध्ये आनंद आहे, कसा उत्साह आहे? मी दरवर्षी चालते, त्याच्यामुळे हा एक दिवस असतो ज्याची मी आतुरतेने दरवर्षी वाट बघते। काय पांडुरंगाला काय साकडं घातलंय? महाराष्ट्रावरती दुष्काळाचं सावट पाहायला मिळतंय, अजूनही पाऊस झालेला नाहीये, मराठवाड्यामधल्या पेरणं खोळंबलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये विठ्ठलाला काय सांगायचं? मी पांडुरंगाला दरवर्षी एकच मागणी करते की महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि महाराष्ट्र आणि देश सुजलाम सुफलाम होऊ दे। आणि आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे, दुर्दैवाने जे तणाव जाणवत आहेत ते कुठेतरी शांत होऊ दे। ताई, तुम्हाला नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळालेली आहे, वारी सुरू झालेली आहे, यंदा विठ्ठल पावला असं म्हणताय? विठ्ठल हा कामासाठी नसतो, तो फक्त आशीर्वाद द्यायला असतो। काम आपण करायचं असतं आणि तीच विठ्ठलाची सेवा आहे। त्याच्यामुळे मी पावसाशिवाय विठ्ठलाकडे फारसं काही मागत नाही आणि तोच करता करवताय, आपण काय मागणार? आता राज्यामधलं जर राजकीय परिस्थिती बघितली तर विठ्ठलाला काय सांगायचं आहे का? राजकारणाची पातळी घसरलेली आहे, अनेक जण टीका एकमेकांवरती करतायत, अशा परिस्थितीमध्ये विठ्ठलाला काय सांगायचं आहे का? कारण सातत्याने विठ्ठलाकडे साकडं घातलं जातं की विठ्ठला सुबुद्धी दे, तसं काय तुम्ही साकडं घालता? विठ्ठलाला फक्त चांगला पाऊस पडू दे एवढीच माझी विनम्र विनंती आहे। आता की मी कधीच थकत नाही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, वडकीनाला, पुणे।